आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होईल। त्या एक्झिट पोलवर कोणी विश्वास ठेवू नये। लोकसभेच्या निकालासाठी अवघे 2च दिवस बाकी आहेत, पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनं अनेकांची झोपच उडवली आहे। या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात सुद्धा वेगळंच चित्र पाहायला मिळालंय। पण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल हा इंटरेस्टिंग आहे, कारण या मतदारसंघात नवनीत राणा, बळवंत वानखडे आणि दिनेश भूप अशी तिहेरी लढत होते। यावेळी एक्झिट पोलची आकडेवारी ही नवनीत राणांच्या बाजूने, पण या आकडेवारीनंतर बच्चू कडूंनी मोठा प्रहार केलाय। मला काही ते विश्वास नाही आहे, त्याच्यात बरेच चुकीचे अंदाज असतात आणि 11 लाख वोटिंग झालं, त्यात 2-3 हजार लोकांना विचारलं म्हणजे एक्झिट पोल झाला असं नाही होत। त्या एक्झिट पोलवर कोणी विश्वास ठेवू नये। आता घोडा मैदान जवळच आहे, उद्याची 2 तारीख 3 आणि 4 खराब पोल माहित अमरावती जागेवर प्रचंड आम्ही निवडून येणार दिनेश भाऊ। तो राज्यामध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडीची चर्चा दाखवत आहे। काही अर्थ नाही, पोलवर विश्वासच नाही तर प्रसिद्ध। बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही मवियाच्या उमेदवाराबाबत मोठा दावा केलाय आणि इशाराही दिलाय। निकाल विरोधात गेला तर सिव्हिल वॉर होईलच, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल। 4 तारखेला अमरावतीचा खासदार पंजावर महाविकास आघाडीचा उमेदवार, इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येतोय। कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या। असा जर निकाल लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल। नाही, काही माध्यमातली मंडळी घाबरून तसे कल देत आहेत की काय असं आम्हाला वाटतंय। काही लोकांना घाबरून तसा कल दिला जातोय असं वाटतंय। एक्झिट पोल मॅनेजर्स वाटतात ना? बिलकुल 100%, 200%। यशोमती ठाकूर यांच्या इशाऱ्यानंतर स्वतः मवियाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली। नेमकं ते काय म्हणालेत एकदा पहाच। कारण आजही लोक ज्या ताकदीनं त्यांनी मतदान केलं त्या ताकदीनंच आजही सांगतात आणि त्यांचा आत्मविश्वास आहे लोकांचा। जनता ही आमच्यासोबत होती, त्यामुळे विजय आमचा हाच निश्चित आहे। एक्झिट पोल किंवा इतर काही जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया काही सांगत असली तरी विजय हा महाविकास आघाडीचा आणि आमचा आहे। एक्झिट पोल काहीही असो, जनता आमच्या सोबतच होती, त्यामुळे विजय माझाच होईल, असा दावाच आता बळवंत वानखेडे यांनी केलाय। आता त्यांच्या या दाव्यावर नवनीत राणा काय प्रत्युत्तर देणार किंवा काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर एक्झिट पोलचा कौल हा राणांच्या बाजूने जरी असला तरी जनतेचा कौल कोणाला, या प्रश्नाचं उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।